नमस्ते. दिनांक 2 जून 2026 रोजी गुरुग्रह अर्थात बृहस्पती आपली राशी बदलत आहे. अर्थात सध्या गुरुग्रह आपल्या शत्रू राशीत मिथुन राशीत आहे. तो दिनांक 2 जून 2026 रोजी महाराशी परिवर्तन करत आहे. अर्थात आपल्या उच्च राशीमध्ये प्रवेश करत आहे. ज्ञान, सत्ता, साम्राज्य तसेच धन, ऐश्वर्य, अध्यात्म, त्याचप्रमाणे समज व्यक्तीची, त्याचप्रमाणे संतती, विवाह इत्यादी गोष्टीचा कारक असलेला, इत्यादी गोष्टीवर अंमल असलेला हा गुरुग्रह आपल्या उच्च राशीमध्ये जेव्हा प्रवेश करेल तेव्हा या बाबतीत नक्कीच सर्व राशीच्या व्यक्तींना शुभफले मिळतील. परंतु आपल्या कुंडलीमध्ये गुरुग्रह कोणत्या स्थितीत आहे त्या गोष्टीवर सरासरी परिणाम अवलंबून राहतील. नमस्ते. ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलवर मी ज्योतिषशास्त्री उद्धव दास आपलं स्वागत करतो. आज आपण या 2 जून 2026 रोजी या गुरुग्रहाचे जे महाराशी परिवर्तन होणार आहे त्या संबंधाने मेष या राशीवर या गुरुग्रहाच्या महाराशी परिवर्तनाचा काय परिणाम होणार आहे याचा आढावा आज आपण घेणार आहोत. तत्पूर्वी आपण या गुरुग्रहाचे व्यक्तीच्या जीवनात महत्त्व काय आहे याचा थोडक्यात आढावा घेऊया. ज्ञान तसेच अध्यात्म, शिक्षण, संतती, विवाह तसेच व्यक्तीचे भाग्य, समृद्धी, धन, ऐश्वर्य तसेच सामाजिक प्रतिष्ठा, त्याचप्रमाणे व्यक्तीची समज, सारासा विचार इत्यादी गोष्टीवर हा गुरुग्रह अंमल करत असतो. इत्यादी गोष्टीवर या गुरुग्रहाचा अंमल आहे. हा गुरुग्रह जेव्हा व्यक्तीच्या कुंडलीमध्ये जन्मस्थ व्यक्तीच्या कुंडलीमध्ये सुस्थितीत असतो तेव्हा या बाबतीत व्यक्तीला शुभ परिणाम जाणवतात व जेव्हा गोचरीने सुद्धा हा गुरुग्रह शुभस्थितीत येतो तेव्हा सुद्धा या बाबतीत या गुरुग्रहाचे शुभ परिणाम व्यक्तीला जाणवतात. अर्थात प्रत्येकाची जन्मलग्न कुंडली वेगवेगळी असल्यामुळे, प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीतील ग्रहदशा वेगवेगळ्या असल्यामुळे या राशी परिवर्तनाचे आपणास ढोबळमानाने परिणाम जाणवतील. दिनांक 2 जून 2026 ते दिनांक 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत हा गुरुग्रह कर्क राशीमध्येच भ्रमण करणार आहे. दिनांक 31 ऑक्टोबर 2026 ते दिनांक 24 जानेवारी 2027 पर्यंत हा गुरुग्रह अतिचार गतीमध्ये सिंह राशीमध्ये पुढील राशीत प्रवेश करेल. अर्थात दिनांक 24 जानेवारी 2027 नंतर पुन्हा हा गुरुग्रह वक्र स्थितीत कर्क राशीमध्ये प्रवेश करेल. अर्थात दिनांक 24 जानेवारी 2027 ते दिनांक 25 जून 2027 पर्यंत हा गुरुग्रह कर्क राशीत उच्च राशीतच असेल. अर्थात सध्या गुरुग्रह दिनांक 2 जून 2026 ते दिनांक 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत कर्क राशीत उच्च राशीत असेल. अर्थात सध्या गुरुग्रह मिथुन राशीत शत्रू राशीत आहे. तो जेव्हा उच्च राशीत कर्क राशीत प्रवेश करेल तेव्हा मेष या राशीला या गुरुग्रहाच्या राशी परिवर्तनाची कशा प्रकारे फले मिळतील याचा थोडक्यात आढावा आपण घेऊया. मेष राशीच्या सध्या गुरुग्रह तृतीय स्थानातून मिथुन राशीतून प्रवेश करत आहे. तो 2 जून 2026 रोजी मेष राशीच्या व्यक्तींच्या चतुर्थ स्थानात प्रवेश करेल. अर्थात सुखस्थानामध्ये प्रवेश करेल. मेष राशीच्या व्यक्तींचा भाग्येश व वेश 12व्या स्थानाचा मालक असलेला हा गुरुग्रह जेव्हा चतुर्थ स्थानात प्रवेश करेल तेव्हा मेष राशीच्या व्यक्तींना सुख समृद्धीची प्राप्ती होईल. अर्थात भाग्येश उच्च राशीतील गुरुग्रह जेव्हा चतुर्थानामधून प्रवेश करेल तेव्हा व्यक्तींना नक्कीच भाग्याची साथ चांगल्या प्रकारे मिळेल. परंतु नैसर्गिकरित्या जेव्हा जेव्हा हा गुरुग्रह आपल्या राशीच्या चतुर्थ, अष्टम व 12व्या स्थानातून प्रवेश करत असतो तेव्हा तितकीशी शुभफळे देत नाही. परंतु हा गुरुग्रह कर्क राशीत आपल्या उच्च राशीत असल्यामुळे हा गुरुग्रह नक्कीच काही बाबतीत शुभ परिणाम या मेष राशीच्या व्यक्तींना देणार आहे. अर्थात भाग्यस्थानाचा मालक असलेला गुरुग्रह जेव्हा चतुर्थ स्थानात उच्च राशीत प्रवेश करेल तेव्हा मेष राशीच्या व्यक्तींना भाग्याची साथ चांगल्या प्रकारे मिळेल. तसेच मेष राशीच्या व्यक्तींना घर, प्रॉपर्टी, सौख्य इत्यादी बाबतीत चांगले परिणाम जाणवतील. तसेच मेष राशीच्या व्यक्तींना घर खरेदीचे तसेच प्रॉपर्टी खरेदीचे योग या दरम्यान येतील. तसेच हा चतुर्थानातील गुरुग्रह मेष राशीच्या व्यक्तींना आर्थिक बाबतीत सुद्धा शुभ परिणाम देणारा राहील. परंतु मेष राशीच्या व्यक्तींना खर्च वाढवणारा हा गुरुग्रह राहील. विशेषतः आरोग्याच्या बाबतीत मेष राशीच्या व्यक्तींचा खर्च वाढवणारा हा गुरुग्रह राहणार आहे. तसेच मेष राशीच्या व्यक्तींचा प्रवास वाढवणारा हा गुरुग्रह मेष राशीच्या व्यक्तींसाठी राहणार आहे. तीर्थयात्रेचे योग सुद्धा हा गुरुग्रह मेष राशीच्या व्यक्तींना देणार आहे. त्याचप्रमाणे विदेश भ्रमणासाठी अनुकूल परिणाम देणारा हा गुरुग्रह मेष राशीच्या व्यक्तींसाठी राहणार आहे. मेष राशीच्या व्यक्तींना आपल्या कार्यक्षेत्रात जबाबदारी वाढवणारा हा गुरुग्रह राहणार आहे. अर्थात मेष राशीच्या व्यक्तींना कार्यक्षेत्रामध्ये नवीन संधी निर्माण करणारा सुद्धा हा गुरुग्रह मेष राशीच्या व्यक्तींसाठी राहील.
त्याचप्रमाणे मेष राज शक्तीनं अचानक धनप्राप्तीचे योग सुद्धा देणार आहे, परंतु मेष राज शक्तीला मोठे खर्च निर्माण करणारा सुद्धा हा गुरुग्रह मेष राज शक्तीसाठी राहणार आहे. अर्थात सध्या मेष राज शक्तींना 7.5 सुरू आहे. मेष राज शक्तींच्या 12व्या स्थानातून शनिग्रह भ्रमण करत आहे. अर्थात या शनिग्रहावर सुद्धा गुरुग्रहाची दृष्टी येत असल्यामुळे दिनांक 2 जून 2026 नंतर या शनिग्रहाचे सुद्धा मेष राशी शक्तींना तितकेसे अशुभ परिणाम जाणवणार नाहीत. अर्थात मीन राशीवर या उच्च राशीतील गुरुग्रहाची दृष्टी येत असल्यामुळे दिनांक 2 जून 2026 नंतर मेष राशी शक्तींना 7.5चा त्रास सुद्धा कमी होण्याची शक्यता राहणार आहे. अर्थात या 12व्या स्थानावर व या 12व्या स्थानातील शनिग्रहावर सुद्धा या गुरुग्रहाची दृष्टी येत असल्यामुळे दिनांक 2 जून 2026 नंतर मेष राशी शक्तींना 7.5चा त्रास सुद्धा कमी झाल्याचे पाहावयास मिळेल. त्याचप्रमाणे मेष राशी शक्तींना दिनांक 2 जून 2026 नंतर कौटुंबिक सौख्य सुद्धा चांगल्या प्रकारे मिळण्याची शक्यता राहणार आहे. कुटुंबामध्ये मांगलिक कार्य घडवून आणणारा हा गुरुग्रह मेष राशी शक्तीसाठी दिनांक 2 जून 2026 नंतर राहणार आहे. तसेच दिनांक 2 जून 2026 नंतर मेष राशी शक्तीने आध्यात्मिक प्रगती साधणारा हा गुरुग्रह राहणार आहे. परंतु या दरम्यान मेष राशी शक्तीने आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. अर्थात हा चतुर्थानातील गुरुग्रह मेष राशी शक्तींना थोड्या प्रमाणात आपल्या आरोग्यावर खर्च निर्माण करणारा राहणार आहे. तसेच कौटुंबिक खर्च वाढवणारा सुद्धा हा गुरुग्रह मेष राशी शक्तीसाठी दिनांक 2 जून 2026 नंतर राहणार आहे. अर्थात चतुर्थानात गुरुग्रह तितकेसे शुभ परिणाम देत नसल्यामुळे मेष राशी शक्तीने या दरम्यान आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. तसेच मेष राशी शक्तीनं खर्च वाढवणारा सुद्धा हा गुरुग्रह मेष राशी शक्तीसाठी राहणार आहे. कार्यक्षेत्रात नवीन संधी निर्माण करणारा हा गुरुग्रह राहणार असला तरी सुद्धा मेष राशी शक्तीनं नोकरीमध्ये जबाबदारी वाढवणारा हा गुरुग्रह मेष राशी शक्तीसाठी राहणार आहे. तसेच नोकरी व्यवसायात कटकटी निर्माण करणारा सुद्धा हा गुरुग्रह मेष राशी शक्तीसाठी दिनांक 2 जून 2026 नंतर राहणार आहे. नोकरी व्यवसायामध्ये हितशत्रूंचा त्रास वाढवणारा हा गुरुग्रह मेष राशी शक्तीसाठी दिनांक 2 जून 2026 नंतर राहील. अर्थात मेष राशी शक्तींनी आपल्या कर्तव्याचे पालन चांगले केल्यास नक्कीच या गुरुग्रहाचे शुभ परिणाम मेष राशी शक्तींना जाणवणार आहेत. मेष राशी शक्तीने 7.5 सुरू आहे, परंतु शनिग्रहावर सुद्धा या गुरुग्रहाची दृष्टी येत असल्यामुळे दिनांक 2 जून 2026 नंतर मेष राशी शक्तींना 7.5चा त्रास सुद्धा थोड्या प्रमाणात कमी करणारा हा गुरुग्रह मेष राशी शक्तींसाठी राहील. अर्थात मेष राशी शक्तींनी या दरम्यान आपले नैतिक आचरण चांगले ठेवावे. तसेच मेष राशी शक्तींनी या दरम्यान व्यसनाधीनता टाळावी, तरच या गुरुग्रहाचे शुभ परिणाम मेष राशी शक्तींना जाणवणार आहेत. अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या या ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. तसेच आपणास ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र इत्यादी विषयांचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास, तसेच आपल्याला आपल्या जन्मलग्न कुंडलीचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या या 9764 8915 69 या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा. धन्यवाद.